गिरगावच्या शोभायात्रेला सुरुवात झाली आहेत आणि महिला रायडर्स आपल्यासमोर आहेत आणि इथे वेगवेगळ्या विविधांगी भूमिकेत आपल्याला महिला रायडर्स इथे दिसत आहेत। आपण बघू शकता यांची कित्येक दिवसाची मेहनत ही इथे कदाचित त्यांनी कितीतरी दिवस ही मेहनत केली असेल हे आपल्याला दिसून येत आहे। विविधांगी भूमिकेत आपल्याला दिसत आहेत। त्यांनी अतिशय सुंदर त्यांच्या गाड्यासुद्धा सजवल्या आहेत। काय सांगाल या वर्षीच्या गुढीपाडव्याबद्दल काय सांगाल? आजचा आपला गुढीपाडवा हा मराठी माणसाचं नवीन वर्ष आहे आणि आम्ही स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान ह्या स्वागत शोभा यात्रेमधनं पदार्पण केलेलं आहे आणि मी स्वतः भारतीय नौसेना कर्मचारी आहे, तर मला माझ्या आपला फ्लॅग नॅशनल फ्लॅगचा खूप अभिमान आहे, तो माझा मान सन्मान आणि गौरव आहे। तर जय भारती, जय हिंद आणि जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। इथे आपल्याला एक सुंदर अशी बाईक सजवलेली दिसते, कमळाच्या फुलांनी सजवलेली दिसते। ताई तुझी संकल्पना काय सांगशील? ज्या पद्धतीने तू बाईक सजवली आहे तू सुद्धा खूप सुंदर पद्धतीने सजून आली आहेस। थँक्यू। या वर्षीची खरं तर माझं नाव सावली हराळे। तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप शुभेच्छा। आणि आजची थीम आहे वंदे मातरम। सो वंदे मातरम म्हटलं की आपला तिरंगा येतो आणि तिरंगामधलं जे चक्र असतं, जे चक्र दर्शवतं, त्याच प्रकारे जर ट्रेडिशनलमध्ये गेला तर ते कमळ दर्शवतं। म्हणून मी ट्रेडिशनमध्ये कमळ चूज केलं आणि ते चूज केल्यानंतर मी थोडं कमळ म्हटलं की साऊथ इंडियन टिंच किंवा देवीचा टिंच येतो, म्हणून मी मराठमोळा चंद्रकोर पण लावली आहे आणि साऊथ इंडियनचं थोडंसं टिंच असं करून कमळाची थीम घेतलेली आहे ऑल ओव्हर। म्हणजे नक्कीच सर्व धर्म समभाव सुद्धा या रॅलीतून आपल्याला महिला साकारताना दिसत आहेत, आकारताना दिसत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।